आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल. नमस्कार, मी मानसी धामणेकर. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज. नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर. कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातून तसेच वेगवेगळ्या राज्यातून आक्रोश व्यक्त केला जात असून डी.वाय. पाटील येथील डॉक्टरांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध केला आहे. आपत्कालीन सेवा सुरू असून इतर सेवा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी आता डॉक्टरांकडून केली जात आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही आज 24 तासांचा बंद पाळला आहे. कोलकात्यामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. डॉक्टरांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी या प्रकरणाच्या विरोधात आणि पीडितेच्या न्यायासाठी 24 तासांचा बंद पाळण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या संघटनेने न्याय मिळवण्यासाठी व बलात्काराच्या घटनांवर कठोर कारवाईसाठी सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. कोलकातामध्ये जे काय घडलंय ते खूप चुकीचं घडलेलं आहे. त्याच्यात काय 100% त्याच्यात कोणालाही काही डाऊट नाही आहे. ह्याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक तर एक डॉक्टरची रेप न जाता ते एक पोरीची रेप झाली आणि मेन म्हटलं की ते एक वर्कप्लेसमध्ये रेप झालं. आपण दिवसाचे 8-10 तास कुठल्याही जागेवर आम्ही कामाला येतो, तिकडे आम्ही सुरक्षित असावं ही एक बेसिक अपेक्षा आहे सगळ्यांची आणि ही पण आपण देऊ शकलो नाही तर ती फार चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की आमची डॉक्टर एक आपलीच पोरगी आहे, आपलीच हे फॅमिलीची आहे आणि तिला काय झालं तर आम्ही सगळ्यांना खूप दुःख आहे. आणि कधी पण आम्ही जेव्हा आज आम्ही एक हॉस्पिटलमध्ये काम सगळं मॉब व्हायलन्स एवढं झालेलं आहे, एवढी इम्पेशन्स झाली आहे, लोक सोसायटी एवढी व्हायलेंट झाले की सगळ्यांना कधी पण भीती असते काय होऊ शकते उद्या. सगळ्यांना आपली भीती आहे. तर ते बदलायला पाहिजे. सगळ्यांनी समजायला पाहिजे की सगळं आपलं कामं करतायत, कोणालाही काही इच्छा नाही आहे काही चुकीचं काम करायची आणि सगळ्यांची जितकं कॅपॅसिटी आणि किती लिमिटेशन आहे त्यामध्येच काम करणार. अजून एक गोष्ट सर, आत्ताचे रेप केस होतात किंवा हॅरॅसमेंट होतं ते सर्रास वाढले. गेल्या काही वर्षानुवर्षी ही गोष्ट होतच आहे. आता निर्भयाचं झालं, निर्भयाच्या केसनंतर 12 वर्षानंतर त्या आरोपींना फाशी झाली. आता हे कोलकात्याचं, त्याच्यानंतर आता उत्तराखंडच्या एका नर्सवरती परत बलात्कार झाला आणि तिची मर्डर झाली. तर गुन्हेगारी प्रवृत्तीने जर विचार करायला गेला किंवा एक सिटिझन म्हणून या गोष्टीचा विचार करायला गेला तर अशा कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेऊ शकतो की ह्याच्याने मेंटॅलिटी जी चेंज होते माणसांमध्ये, रेपची प्रवृत्ती किंवा एखाद्या मुलीबद्दल अट्रॅक्शन येऊन त्या गोष्टीला समोरून अप्रोच करायची जी मेंटॅलिटी होत चालली लोकांची किंवा मुलांची पर्टिक्युलर. आय थिंक ह्याच्यात 2-3 गोष्ट आहे. एक आपली घरी एक ऑनेस्ट डिस्कशन असायला पाहिजे. आम्ही कधी पण पोरींना एज्युकेट करायला किंवा पोरींना ट्रेन करायला किंवा पोरींची एज्युकेशन किंवा त्यांना समजवायची आपण खूप प्रयत्न करतो, पण पोरांवर कोण लक्ष देत नाही. त्यांचे व्हॅल्यू सिस्टम म्हणजे त्यांची आईने एवढी लाड करतात पोरींवर तेवढी लाड करत नाही जितकं पोरांवर करतात. मग त्या लाडात त्यांनी समजवायला पाहिजे की पोरी काय आहे, त्यांना एक ऑब्जेक्ट म्हणून न बघता एक ह्युमन बिंग म्हणून बघायची, त्यांची रिस्पेक्ट व्हायला पाहिजे. आपण जेव्हा शाळेत जातो तर शाळेत पण आपण बरंच काही शिकवतो, तर त्याच्यात पण एक व्हॅल्यू सिस्टम असायला पाहिजे की एक माणुसकी कधी कोणाची सोडायची नाही पाहिजे. एक समोरची व्यक्ती आहे, एक पर्सन आहे, एक फक्त गर्ल नाही आहे पण एक ह्युमन आहे आणि तिची त्या हिशोबाने रिस्पेक्ट असायला पाहिजे. हे करूनही हे एक साईड झालं. सेकंड साईड असं झाले की फक्त एज्युकेशननी होणार नाही, याची एक डिटरंट पण असायला पाहिजे की आपली जी रेपबद्दल जे काय कायदे असतील आणि गुन्हा हे असतील ते एवढी सक्त असायला पाहिजे आणि एवढी स्विफ्ट असायला पाहिजे. 12 तास नंतर फाशी झाली किती त्रास, अशी व्हायला नाही पाहिजे. 2 महिन्यात त्याची पूर्ण व्यवस्थित त्याची फास्ट ट्रॅक करून ती केस सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मग लगेच त्याच्यावर हे मग ते डिटरंट पण यायला पाहिजे. तर एज्युकेशन प्लस डिटरंट. आपली एज्युकेशन सिस्टम फक्त पोरींवर कॉन्सन्ट्रेट करते की तुम्ही अशी वागा, तुम्ही तसे व्हा, तुम्ही असं जाऊ नका, तुम्ही असं करा, हे करा. पोरांवर कोण लक्ष देते? तेवढीच लक्ष आपण पोरांवर दिलं तर खूप फरक पडणार आहे. जसं तुम्ही आता बोलत की लॉ पण तेवढे स्ट्रॉंग असायला हवेत. जसं मी तुम्हाला सांगितलं निर्भयाच्या केसमध्ये 12 वर्षानंतर शिक्षा झाली. रिसेंटली एक लोणावळ्याची केस झालेली, एका कपलला पकडलं गेलं
त्या मुलीचा रेप केला गेला आणि त्या मुलाची मर्डर आणि त्या मुलीचा मर्डर केल्यानंतर 4 वर्षानंतर त्या आरोपींना सोडून देण्यात आलं. म्हणजे आपलं लॉ सिस्टम एवढं खराब आहे असं पण नाही म्हणू शकत, पण एवढं कठीण पण नाहीये की समोरच्याला शिक्षा होईपर्यंत पण आपण ती गोष्ट स्ट्रेच नाही करत. जसं निर्भयाच्या केसमध्ये तिच्या आई वडिलांनी ती केस तेवढी लावून धरली, तेव्हा जाऊन त्या 12 वर्षानंतर त्यांना फाशीची शिक्षा झाली. तर आता या केसमध्ये ज्यावेळेस डॉक्टरांनी स्ट्राईक केलं, त्या आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, त्याच्यानंतर 14 ऑगस्टला रिक्लेम द नाईटचं हे झालं, प्रोटेस्ट झालं. त्याच्यामध्ये काही गुंडांनी येऊन त्या हॉस्पिटलवरती दगडफेक वगैरे केली, तिकडचं सामान डिस्ट्रॉय केलं, एव्हिडन्स डिस्ट्रॉय केले. तर याच्यामध्ये कुठे ना कुठे राजकीय हस्तक्षेप येतो, परत पोलिसांची जबाबदारी पण असते. तर या सगळ्यामध्ये एक सिस्टम म्हणून किती फरक पडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप फरक पडेल. म्हणजे आज डॉक्टर प्रोटेस्ट करत असतील, रस्त्यावर आले असतील, स्ट्राईक करत असतील, तर ह्याच कारणामुळे. फक्त रेप नाही, रेप झाल्यानंतर पण त्यांची इमिजिएटली जस्टिस झालं असतं, इमिजिएटली लोकांना पकडलं गेलं असतं तरी शांत झालं असतं. कारण बऱ्याच वेळी आपण क्राईम प्रिव्हेंट करू शकत नाही, पण क्राईम झाल्यानंतर जस्टिस होते की नाही हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि ते होत नसल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हे आज आम्ही गप्प बसलो तर उद्या कोणावर पण हे होऊ शकते आणि हे आपण सहन करणार नाही. त्यामुळे आज डॉक्टर सगळं आज ह्या क्षणी ह्या सिच्युएशनला असे फेस करतात. जसं तुम्ही आता सांगितलं की या क्षणी आता डॉक्टर ज्या सिच्युएशनला फेस करतात, हा झाला एक पार्ट मेडिकलचा. कारण ही केस आता नवीन आहे आणि मेडिकल ज्या ऑथॉरिटीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्या गोष्टींबद्दल. पण अशा बरेच जण आहेत, बऱ्याच मुली आहेत ज्या पर्टिक्युलर फील्डमध्ये नाही आहेत पण आपल्या इंडियाचा पार्ट आहेत. त्यांच्याबरोबर पण ह्या केसेस होतात. किंवा आपण आता असंही नाही बोलू शकत की बाबा एका एज नंतर रेप होत आहे, लहान लहान बाळांवरती रेप होत आहेत. पण आपलं सिस्टीम त्याच्यामध्ये किती वर्क करते किंवा नाही करत. आता जशी ही केस CBI कडे ट्रान्सफर केली, पण CBIने उच्च न्यायालयाने सांगितलं की याचा निकाल 3 हप्त्यानंतर लागणार. तर जेन्युअनली गरज आहे का त्या 3 हप्त्यांची? ते आम्ही सांगू शकत नाही, आम्ही त्याच्यात एक्सपर्ट नाही आहे. 3 आठवडा लागणार आहे की 1 महिना लागणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे ते आम्ही सांगू शकत नाही. पण जे काय प्रोसेस आहे ते फास्ट ट्रॅक व्हायला पाहिजे, तेवढंच आमची एक विनंती आहे. जसं ममता बॅनर्जींचं आता स्टेटमेंट होतं की CBI कडे ट्रान्सफर केली आहे, पण त्यांना राजकीय वातावरणामध्ये ती गोष्ट आणली की जेव्हा तो हल्ला झाला 14 तारखेला तर त्यांच्याकडे BJPचं झेंडे होते वगैरे. तर त्यांनी त्या गोष्टीला BJPकडे किंवा एका राजकीय पक्षाकडे बोट दाखवल्यासारखं आहे. पण ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ वुमन त्यांनी या गोष्टीला राजकीय हस्तक्षेप देण्यापेक्षा एक माणूस म्हणून त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं होतं. आणि आज जेव्हा प्रोटेस्ट करत होते तेव्हा त्या स्वतः त्या प्रोटेस्टमध्ये सहभागी होत्या. तर अशी जी मेंटॅलिटी असते किंवा एखाद्या बाईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो खूप आता बदललेला आहे असं वाटतं. तर ह्याच्यासाठी कुठली अशा काय असं असू शकतं की जेणेकरून प्रत्येक माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला तसा झाला पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की घरापासून सुरुवात होते, पण एक असतं की घरी आपल्याला कोण बोलत नाही की घरच्यांनी चुकीचे संस्कार केलेत. एक असतो फ्रेंड ग्रुप असतो, जी मैत्रीची संगत असते त्याच्यामधून काही गुन्हे होतात. आता सोशल मीडिया खूप ट्रेंडिंगमध्ये आहे की सोशल मीडियामुळे पण खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की ज्याने मेंटॅलिटीवरती प्रॉब्लेम येतो. मग ह्या सगळ्यामध्ये सोशल मीडियाचा किती टक्के हात आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा एक एज्युकेशन सिस्टम म्हणून किती पर्सेंटेज? सोशल मीडिया बोन आहे, कर्स आहे, दोन्ही पण आहे. आणि शेवटी तुम्ही त्याच साईटवर जाणार जे तुमची व्हॅल्यू सिस्टम तुम्हाला घेऊन जाते. तुमची संस्कार बरोबर असतील, तुमची अपब्रिंगिंग बरोबर असेल तर मग शेवटी तुम्ही तसे प्रकारचेच साईटवर जाणार, तुम्ही तसेच इन्फ्लुएन्स होणार. सोशल मीडिया ॲड्स टू इन्फ्लुएन्स, बट प्रायमरी इन्फ्लुएन्स होणं पहिलं तुमची ॲक्च्युअल अपब्रिंगिंग कशी आहे त्याच्यावरच तुम्ही त्या साईटवर पोहोचणार. आमची अपब्रिंगिंग बरोबर असणार तर त्या साईटजवळ आम्ही जाणार सुद्धा नाही ना. ते साईट अरे हे आम्हाला पटत नाही आणि दुसरं कुठं जाणार. तसे शेवटी घरी ते संस्कार आणणं, घरी आपलं पोरांना शिकवणं की पोरींना रिस्पेक्ट करणं हे फार गरजेचं आहे. आम्ही पोरांना खूप लाड करतो, पण ते शिकवत नाही त्यांना. तर ओव्हरऑल तुमचं या पूर्ण केसवरती आणि ज्या रेप केसेस होतात किंवा हॅरॅसमेंट वर्कप्लेसला होते, बाहेर होते, कुठल्याही सिच्युएशनमध्ये होते, त्याच्याबद्दल तुमचं मत काय की ही गोष्ट कशी थांबवली गेली पाहिजे? लॉ आहे, अशी नाही की लॉ नाही आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बरंच लॉज काढलेली आहे. पॉश लॉ आहे, प्रिव्हेंटिव्ह सेक्शुअल हॅरॅसमेंट, इंटरनल आपले ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम्स आहेत. इवन रेप लॉ पण फार आहे.
पण त्याची आणि डॉक्टर्ससाठी म्हटलं तर प्रोटेक्शन ऑफ मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट पण आहे. पण हे पोलिसांना तेवढी जाणकारी नाही आहे ह्या रूलबद्दल, किंवा ते FIR त्या ॲक्टमध्ये लॉज होत नाहीत आणि त्यामुळे ते पूर्ण सिच्युएशन डायल्यूट होऊन जाते. तर जे काय लॉज आहे, अवेअरनेस आहे, ते आम्हीच करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता पॉशची लॉ आहे, तर मग आपण सगळं डॉक्टरांना आपण त्याच्यात एज्युकेट करायला पाहिजे. सगळ्या एम्प्लॉयरने त्याच्यावर एक प्रोग्राम घ्यायला पाहिजे की ही लॉ आहे, ही अशी रूल आहे, ही अशी लॉ आहे, आणि मग त्या हिशोबाने मग त्यांना आपण हे करायला पाहिजे. तसं आता जसं तुम्हाला माहितीच असेल की मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच योजना काढल्यात, तर त्या खरंच गरजेच्या आहेत का? म्हणजे जे आता घडतंय त्याला अनुसरून जर तुम्ही बघायला गेलात तर तो पार्ट खूप वेगळा आहे. आता गरज तर प्रत्येकाला असते पैशाची, पण ती कोणाला असते आणि कितपत लोकांपर्यंत पोहोचायला हव्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सुरक्षेचा जेव्हा विषय येतो, आता त्यांनी दामिनी ऍक्ट काढलाय की मुलींना लवकरात लवकर मदत मिळावी इन केस ऑफ इमर्जन्सीसाठी. पण ते नक्की किती % वर्क करतंय किंवा पोलीस त्या ठिकाणी किती वेळात येतात, किती वेळानंतर त्या गोष्टीला सुरुवात होते. तर याच्यामध्ये राजकीय जर दृष्टिकोनाने तुम्ही विचार करायला गेलात तर कोणत्या गोष्टींना आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, बघा, सरकार कुठं निर्णय घेते तर फार त्यांच्याकडे पण डेटा असते, त्यांच्याकडे पण काहीतरी रेकॉर्ड्स असतात, काहीतरी त्यांची स्टडी असते, त्यानंतर ते एक निर्णय घेतात आणि ते एक डिसिजन घेतात. कुठले डिसिजन चालू करताना त्याला वेळ लागते. आता फॉर एक्झाम्पल दामिनी ॲक्ट दिला, आता आपण पोलिसांशी बोललो तर ते बोलतात सर तुम्ही हे 104 नंबरवर तुम्हाला फोन केलं तर विदिन 4 मिनिट्स त्याच्यावर ॲक्शन व्हायलाच पाहिजे, ह्याची मॉनिटरिंग होते. ही फार किती मोठी गोष्ट आहे. आज आपल्याकडे एक पोलीस प्रेझेन्स जाणवते. आपण फिरलो तर आपल्याला दिसते ती गाडी अशी की फॉर वुमन ओनली, वुमन सेफ्टी, अशी एक पोलिसांची गाडी फिरत असते. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर गव्हर्नमेंटची प्रायोरिटी त्या टाईमला काय असणार, त्यांच्याकडे जे स्टडीज आहेत, त्यांच्याकडे काय फीडबॅक असेल, पब्लिक त्यांच्याकडे काय सांगते, त्या हिशोबाने ते निर्णय घेतात. पण कुठलाही निर्णय घेतल्यावर आपली अपेक्षा असते की आज डिसिजन घेतली तर उद्या रिझल्ट दिसायला पाहिजे. तसं होणार नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण एक्सप्रेसवे आहे, एक्सप्रेसवेवर ते नवीन पूर्ण सिग्नल सिस्टम टाकतायत किंवा ते ट्रॅफिक व्हायलेशनची हे पडते. तर अपेक्षा आज आहे, आज आपण कॅमेरा टाकली तर उद्यापासून ॲक्सिडेंट बंद व्हायला पाहिजे. तसं होत नाही ना. थोडीशी वेळ द्यायला लागते सिस्टम सुधारायला, लोकांना समजायला, आणि मग ते होईल. थोडीशी आपल्यालाही पेशन्स द्यायला लागेल.